नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा लावण्याला म्हणत असतो की परंतु मीटिंग तर उद्या होती ना, पण आज आज कसं काय? तेव्हा ती म्हणते की हो येस यार, मीटिंग उद्या होती, परंतु माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि ही मीटिंग जरा अर्जंट बेसिसवर झालेली चांगली आहे, म्हणूनच वी हॅव टू डू इट दॅट टुडे. तेव्हा मग मी त्यांच्याशी आताच कन्फर्म करून आली आहे, आपल्याला ही मीटिंग आजच करावी लागणार आहे, असं ती त्याला बोलते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की नाही, मला आज ही मीटिंग करता येणार नाही. तेव्हा मग ती म्हणते की काय झालं आहे, एनिथिंग अर्जंट? तेव्हा मग तो पटकन बोलतो की इट्स पर्सनल. त्यावेळेला लावण्य फक्त गप्प बसते, ती पुढे काहीच बोलत नाही. मग आता ती म्हणते की यार, ही मीटिंग आपल्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. दिस मीटिंग इज क्वाईट इम्पॉर्टंट. आणि आपल्याला जर मार्केट कॅप्चर करायचं असेल तर आपल्याला हे डिझाईन्स लवकरात लवकर फायनल करावी लागतील, नाहीतर प्रॉब्लेम होईल. आणि आपली मीटिंग लवकरात लवकर जेवढी होईल तेवढीच चांगली ना. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की येस लावण्या, आय नो दिस, मला माहिती आहे, परंतु न विचारता तू अशा मीटिंग प्रिपोंड करत जाऊ नकोस, कारण माझीही काही कामं असतात, असं तो बोलून दाखवतो. त्यावेळेला मग लावण्य म्हणते, परंतु यार, मला असं वाटतंय की बिझनेसपेक्षा आपल्यासाठी जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, आणि म्हणूनच मी जी ही मीटिंग आहे ती लवकरात लवकर व्हायला हवी, म्हणूनच ही मीटिंग मी प्रिपोंड केली, दॅट्स इट, बाकी काही नाही, असं ती त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो, परंतु मला जमणार नाही आहे ना ही मीटिंग करायला, माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, ते मला केलं पाहिजे, आणि म्हणूनच लावण्या, तू इतकं माझ्या मागे लागू नकोस. काय आहे, ही मीटिंग जर आज झाली नाही तर सात्विक फॅशनचं काही एवढं मोठं नुकसान होणार नाही आहे, त्यामुळे आजच मीटिंग व्हावी असा हट्ट तू करू नकोस. आणि माझ्या विचारल्याशिवाय तू अगोदर हे सगळे जे काही पोस्टपोन किंवा प्रिपोन करतेस मीटिंग, त्या अगोदर मला कन्फर्म करत जा, ओके. आणि मी बिझनेस चालवतो आहे, आय नो माय बिझनेस व्हेरी वेल, त्यामुळे मला तू काही समजवण्याची किंवा शिकवण्याची अजिबात गरज नाही आहे, असं सरळ आता तो तिला बोलून दाखवतो. आणि त्यामुळे लावण्या आता गप्पच बसली जाते. अर्णव म्हणतो, आज तर माझी मीटिंग होणार नाही आहे, इट्स व्हेरी क्लिअर, असं तो सरळ तिला बोलून दाखवतो. आणि मग लावण्याला काही पर्यायच उरत नाही. ती म्हणते, पण तो म्हणतो की आता मला यापुढे काहीच ऐकायचं नाही आहे. आता तिचं तोंड बंद होतं आणि ती तिकडून गपचूप निघूनच जाते. इथे ईश्वरीची आई पसारा आवरत असताना म्हणते की काय ही इशू, काय गडबड, काय गोंधळ घालून ठेवला या मुलीने, किती पसारा करून ठेवला आहे कपाटामध्ये, असं म्हटल्यावर आता ती एक बॉक्स घेते आणि म्हणते की काय आहे या बॉक्समध्ये. म्हणून तो बॉक्स आता ती उघडून बघते, तर त्यामध्ये काही जुन्या वस्तू असतात. ती म्हणते की काय हे मुलगी, कसल्या ह्या जुन्या वस्तू ठेवल्यात जपून. मग तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की आई, हा बघ सांबार कसा झाला आहे, पटकनी मला टेस्ट करून सांग कसं झालं आहे ते. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते की ते ठेव तिकडे, आधी हे काय ते सांग. तेव्हा ती म्हणते की आई, अगं ह्या वस्तू अजिबातच जुना कचरा वगैरे नाही आहे, या माझ्या अगदी फेवरेट गोष्टी आहेत ज्या मी जपून ठेवल्यात, प्लीज त्या टाकून वगैरे नाही द्यायच्यात. त्यावर ईश्वरीची आई म्हणते की हो अगं, मी टाकून वगैरे देत नाही आहे, फक्त अगदी व्यवस्थित लावते या वस्तू, असं म्हणून ती त्या पेटीतल्या म्हणजेच त्या बॉक्समधल्या ज्या वस्तू असतात त्या बेडवर टाकते. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे कागदाचे कपचे असतात ते खाली उडतात. आणि म्हणते ईश्वरी की आई, अगं झाली ना गडबड, बघितलं हे सगळं वर उडालं. तेव्हा मग ईश्वरी आता एक एक गोळा करायला लागते. आणि ईश्वरीची आई म्हणते की काय आहे गं हा सगळा गोंधळ, तू कागदाचे हे तुकडे पण ठेवलेस, काय नक्की हे सगळं, असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की आई, अगं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि असं म्हणून ती बेडवर दुसरा जो तुकडा असते तो तिला द्यायला सांगते. आणि ते बेडवर जे तुकडे जे सापडलेले असतात ते सात्विक फॅशनच्या पेपर्सचे असतात. आता ते पेपर्सचे तुकडे ती एक एक करून जोडायला बघत असते. त्याच वेळेला मग आता ईश्वरीची आई म्हणते की अगं काय आहे हे, या सगळ्या वस्तू मी समजू शकते, परंतु हे पेपर, हा फाटलेला कागद तू कशाला इथे ठेवला आहेस. त्यावेळेला ईश्वरीला आठवतं की लावण्याने तिला जे ॲप्रिसिएशन लेटर असतं ते ॲप्रिसिएशन लेटरवर साधी ARने सही पण केलेली नाही आहे. आणि म्हणूनच ते ॲप्रिसिएशन लेटर हे ती फाडते आणि म्हणते की ARला तुझ्या काम जे काही तू केली आहेस, मेहनत केली आहेस, त्याबद्दल काही महत्त्व वाटत नाही आहे, त्यामुळे हे मी फाडूनच टाकते, असं म्हणून ते ॲप्रिसिएशन लेटर हे लावण्याने स्वतःच्या हाताने फाडून टाकलेलं असतं. आता तो क्षण ईश्वरीला आठवतो. ईश्वरीची आई म्हणते की बोल ना, अगं काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, तुला माहिती आहे काही गोष्टी असतात ना ज्या आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात, आणि काही गोष्टी ह्या खूप साधारण असतात.
काही गोष्टी माणसांना मिळतात आणि त्या स्पेशल असतात. काही लोकांना त्या गोष्टी मिळतच नाहीत, परंतु त्याही माणसासाठी त्या तेवढ्याच स्पेशल असतात. आणि हे जे काही लेटर आहे ना, ते सात्विक फॅशनचं आहे. अर्णव सरांनी माझ्या कामाबद्दल न दिलेल्या ॲप्रिसिएशनचं लेटर जे लावण्या मॅडमने फाडून टाकलं होतं. आणि कसं आहे ना, हे लेटर मी माझ्यापर्यंत आता जपून ठेवलेलं आहे. मी तर काम अगदी व्यवस्थित केलं, परंतु त्या सरांनी माझं कौतुक केलं नाही. त्यात माझी काही चूक नाही, परंतु ही माझ्यासाठी एक आठवण आहे. काय ना, हे मी जपून ठेवलं आहे, कारण हे जे कागदाचे तुकडे आहेत ना, ते पुरेसे आहेत अर्णव सरांबद्दलची माझ्या मनातली जी भीती आहे ती झाकून ठेवण्यासाठी आणि ती जपून ठेवण्यासाठी. हे कागदाचे तुकडे पाहिले की नेहमीच मला त्या गोष्टीची आठवण होत राहील आणि ते आठवण करून देत राहतील. त्यावेळेला मात्र इथे आता इशूची आई म्हणते की ईश्वरी, म्हणजे याचा अर्थ अर्णव सर वाईटही नाही आहेत, कारण तितकीची तू त्यांची आठवण जपून ठेवलेली आहेस. म्हणजे तू म्हणतेस तितके वाईट नाही आहेत ना अर्णव सर, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला आता ईश्वरी ही तोंड बंद करून असते, ती पुढे काहीच बोलत नाही. ती म्हणते की आई, तुला खरंच ते अर्णव सर आवडतात ना, तू एक काम कर, तू ना त्या अर्णव सरांबरोबर ऑफिसमध्ये ना एक दिवस घालवून दाखव. मग बघ तुला समजेल तो माणूस कसा आहे तो, आणि मग तुला कळेल की अर्णव सरांबद्दल मी इतकी का चिडचिड करत असते ते. त्यावेळेला आता लगेचच सुप्रिया गालातल्या गालात हसतात आणि मग म्हणते की हो ग, आणि मग त्या सगळ्या लेटरकडे त्या बघत बसतात. तेव्हा आता ईश्वरीची आई तिला म्हणते की तिखट जरा जास्तच आहे. त्यावेळेला ईश्वरी आश्चर्याने बघते. ईश्वरीची आई म्हणते की अगं, सांबाराबद्दल बोलते मी. आणि हो, काय ना, आपल्याला तिखट जास्त आवडतं म्हणूनच ते सगळीकडेच वापरलं पाहिजे असं काही नाही. आणि सगळीकडे ते तिखट वापरून चालत नाही आणि दुसऱ्यावर ते लादायचंही नाही, असं सरळ आता तिची आई बोलते. मग ईश्वरी तिच्याकडे अगदी चकित होऊन बोलते, कारण आईने तिच्या एक टोमणाच मारलेला असतो की प्रत्येक ठिकाणी तिखटपणाने वागून चालत नाही. आता या सगळ्या गोष्टी ईश्वरी आठवण्याचा प्रयत्न करते आणि अर्णवबद्दल ती बोलते की तिखट, महातिखट, महातिखट आहेत अर्णव सर, असं ती पटकन बोलून जाते. आणि त्यानंतर गालातल्या गालातच ती आता हसत असते आणि तिचं जे ॲप्रिशिएशनचं लेटर असतं ते लेटर ती आता पुन्हा बघायला लागते आणि तिला त्या घडलेल्या सगळ्या काही गोष्टी आठवू लागतात की कशाप्रकारे अर्णवने ते ॲप्रिसिएशन लेटर नाकारलं होतं. आणि तिच्या गालात त्यावेळेला पुन्हा एकदा स्माईल येते. नंतर लावण्या इथे अर्णवला पुन्हा विचारते की मला सांग यार, की तुझं हे पर्सनल काम त्या ईश्वरी देसाईशी रिलेटेड तर नाही आहे ना, तिच्याबद्दल काही आहे का, असं सरळ ती विचारते. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की नो, नथिंग, मला तिच्याबद्दल काही रिलेटेड काम नाही आहे. आणि मला एक गोष्ट सांग लावण्या, की ती माझी जस्ट एक एम्प्लॉई आहे आणि शी इज ॲन एक्स एम्प्लॉई नाव. त्याच्यामुळे माझ्या पर्सनल स्पेसमध्ये किंवा कुठेही आसपास ती नाही आहे आणि तिने आता ऑफिसही सोडून गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सारखा त्या ईश्वरी देसाईचा विषय काढण्याची काहीच गरज नाही आहे. इट्स क्लिअर, असं तो तिला जोरात ओरडून बोलतो. आणि नंतर म्हणतो की हे बघ, आता मी जे काही करेन ते माझं काम आहे आणि मला त्याबद्दल तुला अजिबात काही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तू सारखा तो टॉपिक काढू नकोस आणि सारखं मला त्यावरून तू डिस्टर्ब करू नको. इट्स क्लिअर इनफ नाव, असं तो तिच्यावर आता ओरडतो. आणि पुन्हा माझ्यासमोर तो टॉपिक काढायचा नाही, असंही तो तिला बोलतो. आणि नंतर ती तिकडून निघून जाते. त्यावेळेला आता लावण्याचा चांगला इथेच अपमान झालेला असतो आणि अर्णव विचार करतो की हो, मी जातोय तिच्याकडे, परंतु मला तिला भेटायला जायचंच नाही आहे. मला त्यांच्याशी काही संबंध नाही आहे. हां, मला भेटायला जायचं आहे ते ईश्वरीच्या आईला, आणि आजीने सांगितलं आहे म्हणून मी त्यांना भेटायला चाललो आहे आणि त्यांना मला जे काही द्यायचं आहे ते द्यायचं आहे. मला त्या ईश्वरीशी बोलायचं पण नाही आहे. ती तिथे असो किंवा नसो, मला काय फरक पडतो, मला काहीही फरक पडत नाही. मला तिथे जायचं आहे, त्यांना भेटायचं आहे, ते द्यायचं आहे आणि तिथून निघायचं आहे. इतकं साधं सोपं आहे हे. मग या बाबतीत मी इतका विचार का करतोय, काय झालं आहे, असं म्हणून तो आता तिथे विचारात पडलेला असतो. आणि स्वतःलाच म्हणतो की मी स्वतःला सगळं काय एक्सप्लेनेशन देतोय, आणि तो स्वतःच गोंधळलेला असतो. त्यानंतर इथे आता ईश्वरी ही कपड्यांच्या घड्या करत असताना आईला ऑफिसमधला किस्सा सांगत असते की अगं, काय करू मी, ऐनवेळेला मग मला सुचलंच नाही. मग आमच्या ऑफिस कॅन्टीनमधल्या मंजुता आहेत ना, त्यांच्याबरोबर ज्या मुली असतात ना, त्यांनाच मी उभं केलं अगं समोर. तेव्हा तिची आई आता हसायला लागते. तेवढ्यातच आता जयू आद्या येते आणि म्हणते की येशू, एक काम कर, अगं आपले राकेश जे आहेत ना, त्यांना ही इडली सांबार चटणी नेऊन दे.
तेव्हा ईश्वरी उठणारच असते. नमू म्हणते की अगं कशाला, तिला ते कपड्यांची घरा करते करू दे ना. तसंही मला बाहेर वाढलेले कपडे घालायला जायचंच आहे, त्यामुळे मी देऊन येते पटकनी. तेव्हा आता लगेच आत्या म्हणते की नको नको, तू राहू दे, तू तुझं काम कर, इशू आहे ना, देईल ती. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय ना नमूताई, आत्याला ना मला काम लावायचंच असतं आणि इकडे मी देऊन येते त्यांना, असं म्हणून ती आता बाहेर द्यायला जाते. आणि नम्रताला आता आत्या म्हणते की जा तू आपल्या नाश्त्याची तयारी कर, असं म्हणून ती तिला आता पाठवते. आणि मग जयवत्या लगेच येऊन विचारते की काय गं वहिनी, तू काही विचार केला आहेस का त्या दोघांच्याबद्दल? तेव्हा मग ती म्हणते की नाही गं, अजून असा मी काहीच विचार केलेला नाही आहे. तेव्हा ती म्हणते की अगं कर, बघ मी तुला सांगितलं ना, त्या दोघांमध्ये ना खरंच खूप चांगली मैत्री आहे, खरंच खूप चांगलं होईल, असं ती म्हणत असताना आता ती म्हणते की बरं चल वहिनी, मला जरा काही साड्यांचे पार्सल पॅकिंग करायचे आहेत, मी निघते, येते थोड्याच वेळात. मग आता लगेच ईश्वरी येते आणि म्हणते की अगं आत्या, राकेशजी घरात नाहीच आहेत, म्हणून मी तुला सांगितलं. अगं राकेशजी काय माहिती कुठे गेलेत. तेव्हा मग लगेच आत्या म्हणते की अगं गेले असतील गोरगरिबांची सेवा करायला, त्यांना फोन आला ना की लगेच धावत सुटतात, असतात नसतात तसे. तेव्हा लगेच लगेच ईश्वरी म्हणते की हो बरोबर आहे, ते गेलेच असतील. मग आता लगेच आत्या म्हणते बघितलं, आपली इशू देखील राकेशजींना किती ओळखते, दोघांमध्ये खरंच खूप चांगली मैत्री आहे. आता थोड्या वेळाने सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात आणि ईश्वरी म्हणते की चला आता सगळ्यांनी टेस्ट करून सांगा की माझं इडली सांबार स्पेशल कसं झालेलं आहे ते. सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात, तेवढ्यातच दरवाजा वाजला जातो आणि मग लगेच आत्या म्हणते की बहुतेक राकेशजी आले वाटतं. तेव्हा नम्रता म्हणते की अर्णव सर आलेत. तेव्हा अर्णवला पाहिल्यावर इशूची आई म्हणते की अरे अर्णव सर, तुम्ही या ना, या आत या, असं म्हणून ती आता त्यांना आत यायला सांगत असते. आता अर्णव हा त्याचे शूज काढतो आणि आतमध्ये येतो. त्याच वेळेला ती म्हणते की या आतमध्ये या, अजिबात कुठलाही संकोच करू नका. आता ईश्वरीला धक्काच बसतो की आज परत अर्णव कसा काय आला. त्यावेळेला तो म्हणतो की ॲक्च्युली मी आलो होतो तुम्हाला हे देण्यासाठी. मग ईश्वरीची आई म्हणते की हे काय. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की हे ना माझ्या आजीने पाठवलं आहे खास तुमच्यासाठी. त्यावेळेला आता ईश्वरी गालातल्या गालात हसते. तिलाही आनंद झालेला असतो की आजीने नेहमीप्रमाणे काहीतरी पाठवलेलं आहे. त्याच वेळेला आता इथे अर्णव ते ईश्वरीच्या आईच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की हे घ्या तुमच्यासाठी. त्याच वेळेला आता ती म्हणते की बरं ठीक आहे, आता तुम्ही आलेच आहात ना, तर चला नाश्ता करून घ्या, इडली सांबार खाऊन घ्या, तुम्हाला खूप आवडेल. तेव्हा मग आता तो म्हणतो की नको ॲक्च्युली काकू, नको मला. तर मग ती म्हणते की नको, तुम्हाला खायलाच लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई अगं काय ना, ते ना डाएट करतात, तर त्यांचं ते सगळं डाएट फूड वगैरे असतं, त्यामुळे आपलं हे सगळं ते खात नाहीत. तेव्हा लगेच पुढे ईश्वरीची आई म्हणते की असू देत, काही असू देत, परंतु हे खाल्लंच गेलं पाहिजे, हे चांगलंच असतं शरीराला, पौष्टिक असतं, असं म्हणून ईश्वरीच्या समोरच ते अर्णवच्या हाताला धरते आणि अर्णवला ईश्वरीच्या बाजूला नाश्त्याला बसवते. आणि मग अर्णव त्यावेळेला पुन्हा एकदा हळवा होतो, कारण तिच्या आईने हात धरल्यामुळे त्याला अगदी आईचा स्पर्श जाणवतो आणि तो तिथेच टेबलवर बसतो. आणि त्यावेळेला ती म्हणते की तो म्हणतो की मी इडली सांबार नाही, इडली चटणी खातो. त्यावेळेला लगेच आता ईश्वरी म्हणते की इडली सांबार हे अगदी बेस्ट कॉम्बिनेशन आहे, कोण इडली सांबार खात नाही, हे युनिव्हर्सल डिश आहे आणि युनिव्हर्सल जोडी आहे, तर त्याचा इमान तर आपण राखलाच पाहिजे ना. मग हे कसं काय तुम्ही इडली सांबार वगैरे न खाता चटणी खाऊ शकता. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, असेल ते सगळं, परंतु मला तर बाबा इडली चटणीच खायला आवडते, असं सरळ तो बोलून दाखवतो. त्यावेळेला ती म्हणते की तुमचं ना सर अगदी सगळं वेगळंच असतं, एका विशिष्ट गोष्टीला खाणं सोडून तुम्ही दुसरंच काहीतरी खात असता. जाऊ दे, तुम्हाला काय ते सगळं समजणार, तुम्ही डाएट फूडच्या नावाखाली उकडलेल्या भाज्या आणि ते प्रोटीन शेक पिता, मग तुम्हाला काय कळणार आहे इडली सांबारची मजा. त्यावेळेला अर्णव चिडतो आणि म्हणतो की एक मिनिट, माझ्या डाएट फूडला तू अजिबात नावं ठेवू शकत नाहीस, अजिबात माझ्या त्या फूडला नावं ठेवायची नाही, ते माझ्यासाठी बेस्ट असतं. त्यावर आता अर्णव म्हणतो की ठीक आहे ना, परंतु मला इडली आणि चटणीच आवडतं आणि माझ्यासाठीच ते बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मी तुम्हाला कुठे म्हटले की तुम्ही चुकीचं खाताय, परंतु मला इतकंच म्हणायचं आहे की खाण्याचा जो खरा कदरदान असेल ना, तो इडलीला सांबाराशिवाय टेस्ट केल्याशिवाय राहू शकत नाही, मला तेवढंच म्हणायचं आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की तू आता या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर बोलून दाखवायच्या नाहीत. ईश्वरी म्हणते की सर,
तुम्हाला काहीच कळणार नाही, जाऊ दे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, नसेल मला काही कळत, परंतु तुझ्यापेक्षाही जास्त गोष्टी मला कळतात. तुला कुठे काय बोलायचे तेही कळत नाही. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की सर, अहो ठीक आहे, तुम्ही आता उगीचच कुठलाही विषय कुठेही नेऊ नका, हा उगीचच माझ्याशी भांडत बसू नका. आणि तो म्हणतो की हो, मलाही तुझ्याशी भांडायचं नाही आहे, इनफॅक्ट मी तुझ्याशी बोलण्यासाठी इथे आलोच नाही आहे. तेव्हा ती म्हणते की मग नका ना बोलू, मी तुम्हाला कुठे सांगितलं आहे की माझ्याशी बोला म्हणून. तेव्हा मग तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून मला बोलावं लागलं, असं ईश्वरी बोलून दाखवते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की काही गरज नाही आहे हे सगळं असं बोलून दाखवण्याची. हां, आणि 1 मिनिट, माझी जी आवड आहे ती मी खाईन आणि तुला कोणावरही अशा प्रकारे आवड इम्पोस्ट करण्याची गरज नाही आहे. मला जे आवडेल ते मी खाईन ना. त्यावेळेला नम्रता डोक्याला हात लावते आणि म्हणते की बापरे, हे भगवान, आता पुन्हा यांचं भांडण. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, खा खा तुम्ही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मला माहिती आहे तू कशी आहेस, मी ऑफिसमध्ये तुला टॉलरेट केलं आहे. तेव्हा ती म्हणते की सर, हा विषय कुठे निघाला. ईश्वरीची आई तिला थांबवते आणि म्हणते की अगं इशू, बास बास, अगं किती बोलशील आणि कुठला विषय कुठे नेतेस तू. अगं प्रत्येकाला आपापल्या आवडीनिवडीनुसार खाण्याचा हक्क आहे आणि ज्याला ज्याच्यासोबत खायचं आहे त्याला त्याच्यासोबतच खायचं आहे ना. जसं इडली सांबार तुला बेस्ट आहे तसं वाटतं, तसंच त्यांच्या नजरेमध्ये इडली चटणी बेस्ट आहे, मग त्यांचं त्यांना खाऊ देत ना. तू कशाला उगीच बोलतेस. थांबा अर्णव सर, मी तुम्हाला चटणी वाढते, असं म्हणते. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की आई, अगं तू यांची आई आहेस की माझी, अगं तू यांची बाजू काय घेतेस. त्यावेळेला अर्णव म्हणतो की घेऊ देत ना माझी बाजू. खरंच कितीतरी दिवसांनी, कितीतरी वर्षांनी आपली आई आपल्या खंबीरपणे पाठीशी असं वाटलं मला. तेव्हा अर्णवच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं आणि मग ईश्वरीची आई म्हणते की चला आता सगळेजण गप्प बसा. चला आता अर्णव सर, तुम्हाला मी चटणी वाढते, तुम्ही इडली सांबार न खाता चटणी खायला सुरुवात करा, असं म्हणून आता तो खातो. आणि त्याच वेळेला ईश्वरीच्या समोरच तो दाखवून दाखवून मुद्दामच खात असतो. आणि ईश्वरी सांबार खात म्हणते किंवा एकदम बढिया झाले आई सांबार, आणि नम्रता पण कौतुक करत असते. त्याच वेळेला इथे लावण्याची नुसती चिडचिड होत असते. ती म्हणते की त्या ARला कितीही मी थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही तो थांबला नाही. फायनली परत तो त्या ईश्वरी देसाईकडे, मिडल क्लासकडे, तिच्या घरी गेलाच गेला. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, किती मोठा प्रयत्न केला की जरा बिझनेसची आयडिया काढूया, म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड काहीतरी सांगितलं तर तो थांबेल, परंतु नाही. तरीही तो तिथून निघूनच गेला. मला काहीतरी करावं लागेल, काही झालं तरीही. अशा प्रकारे तो अर्णव हा ईश्वरी देसाईकडे सारखा सारखा जाता कामा नये, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल, असं म्हणून ती आता चिडत असते. त्याच वेळेला आता वल्लरी तिला कॉल करते आणि वल्लरीचा कॉल ती उचलते आणि वल्लरी म्हणते की लावण्या, तुला जे काही काम सांगितलेलं आहे ते झालं आहे ना. तेव्हा आता लावण्या मात्र डोळे बंद करते आणि चिडलेली असते. तेव्हा आता ती म्हणते की मला माहीत होतं लावण्या, तुझ्या हातात जे काही काम दिलं ना ते होणार नाही असं नाहीच, हो झालंच असेल ते काम, हो ना, तू अगदी परफेक्ट सगळं मॅनेज करतेस. त्याच वेळेला लगेच आता ती म्हणते की नाही झालं आहे काम. लावण्याला वल्लरी म्हणते की काय काय बोलतेस काय तू, तुझं काम जे सांगितलेलं ते झालं नाही आहे. तेव्हा ती म्हणते की नाही झालं आहे. तो अर्णव, त्याला मी किती थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही तो ईश्वरी देसाईकडे गेलाच गेला. त्यावेळेला लगेच आता इथे लावण्याला वल्लरी म्हणते की हे बघ, हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. अगं किती थांबवण्याचा प्रयत्न केला, काय झालं तरीही तो थांबला नाही. याचा अर्थ बघितलंस का तू काय आहे ते. मला वाटलं की तू ही लढाई जिंकली असशील, परंतु ही लढाई तू तर हरलेली आहेस, असं म्हणून ती आता तिला मुद्दाम डिवचत असते आणि म्हणते की हे बघ लावण्या, काही झालं ना तरीही तुला असं शांत बसता कामा नये, असं हे सगळं शांततेत घेऊन चालणार नाही, तुला कळतंय का. अगं आता तू त्या ईश्वरीने काय केलं आहे ते बघायला सुरुवात कर. ईश्वरीने काय केलं आहे, अगोदर घरातल्यांच्या मनामध्ये जागा निर्माण केली, त्याची ती आजी, आणि अर्णव तिच्या आजीचा एकही शब्द टाळत नाही, लक्षात ठेव. म्हणून आता तू एक काम करायचंस, तू ना आता अर्णवच्या मागे मागे करणं सोडून दे. अर्णवच्या मागे करू नकोस, कारण त्याला तुझ्या शब्दाने काहीच फरक पडत नाही. फक्त तुझ्याकडून प्रेम आहे, त्याच्याकडून नाही. तो तुला काहीच किंमत देत नाही. म्हणून तू आता ना एक काम कर, तू ना अर्णवच्या आजीला पटव, कारण त्याशिवाय काहीच काम होणार नाही. त्या ईश्वरीने जसं केलं आहे ते आठव आणि तू आता आजीला पटवायला सुरुवात कर, कारण काय ना तिचंच आता अर्णव ऐकतो. आणि जर हे सगळं घडलं तरच आणि तरच तुझे काहीतरी चान्सेस आहेत, असं वल्लरी बोलते. आणि ठीक आहे, मी फोन ठेवते, असं म्हणून ते आता फोन ठेवून देते. तरी ते नाश्ता वगैरे झालेला असतो. अर्णव म्हणतो की काकू, आज तुमच्यामुळे कितीतरी दिवसांनी मी इडली चटणी खाल्ली. त्यावेळेला आता लगेच ती म्हणते की हो, तुम्हाला आवडली ना, आता तुम्हाला परत कधीही हवी असली ना तर हक्काने माझ्याकडे या, मी तुम्हाला बनवून घालीन.
तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, परंतु इथे कोणी घरी तर असायला हवं ना. त्यावेळेला लगेच आता यावर अर्णव म्हणतो की काय काय बडबडतेस तू, बघितलं का काकू, ही किती सेन्सलेस बोलते ती. तेव्हा मग ती म्हणते की याच्यात काय सेन्सलेस, अहो मी प्रॅक्टिकल तर बोलतीये. म्हणजे तुम्ही इथे खायला यार, पण घर बंद असेल तर काय कराल, इथे कोणीतरी असायला हवं ना. त्यावेळेला लगेच तो बोलतो की हिला ना बोलण्याचा सेन्सच नाही आहे. आणि लगेच आता ईश्वरीची आई म्हणते की हो गं, तू पण काय ईश्वरी अशी बोलतेस. त्याच वेळेला आता ईश्वरीला अर्णव बोलून दाखवतो, आई बोलून दाखवते आणि त्यानंतर लगेच नमू म्हणते की हो ना, अगं ईश्वरी असं काय बोलतेस तू, बोलण्याची पद्धत असते ना, आणि तू अशी काय पटकन बोलून दाखवतेस गं. तेव्हा ती म्हणते की मला त्यात काय इतकं, मी बोलून दाखवलं फक्त. आणि हो, तुम्ही सगळेजण माझ्यावर काय ओरडताय. आणि आई, तू तर यांची बाजू घेतेसच, परंतु नमूताई आता तू पण यांच्या टीममध्ये गेली आहेस का. ठीक आहे, मला ना तुम्ही सगळ्यांनी म्हणून एकटं पाडलं आहे ना. ठीक आहे चालेल, आता ना मला तुमच्याशी कोणाशी बोलायचंच नाही, जाऊ दे. असं म्हणून ईश्वरी आता तिथून चिडून निघून चाललेली असते. परंतु तिला आता नम्रता आणि आई दोघीजणीही मस्ती करून थांबवतात आणि दोघीही आता तिला गुदगुल्या करत तिथल्या तिथे थांबवतात. त्यावेळेला मग ईश्वरी आता त्यांनी मनवल्यामुळे तिथल्या तिथेच बसते आणि त्या तिघीजणी एकमेकींबरोबर असतात. ईश्वरीच्या आईने दोघींनाही आपल्या मुलींना जवळ घेतलेलं असतं आणि हे सगळं प्रेमाचा जो प्रसंग असतो तो आता अर्णव बघतो आणि हे सगळं पाहून त्याला खूप आनंद झालेला असतो. कारण या सगळ्यामध्ये इतक्या दिवसांनी त्याला आईचं प्रेम देखील मिळालेलं असतं आणि आई आपल्या मुलांवर कसं प्रेम करते हे देखील त्याला इतक्या दिवसांनी लहानपणापासून अनुभवायला मिळालेलं असतं. म्हणून तो आता त्या सगळ्या गोष्टींकडे बघतच राहतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव हा तिथून चाललेला असतानाच ईश्वरी म्हणते की माझी आई ना ही वर्ल्डमधली एकदम बेस्ट आई आहे आणि माझ्या आईमुळेच अगदी सगळं कुटुंब बांधलेलं असतं आणि तिच्यामुळेच आम्ही सगळे बांधले गेलेलो आहोत. सगळेजण तिच्या वागणुकीमुळे प्रेमाने अगदी बांधलेलो आहोत, असं ती बोलून दाखवते. तेव्हा अर्णव हा इशूच्या घरून आल्यानंतर आजी म्हणत असते की म्हणजे तू ईश्वरीच्या आईला ते देऊन आलास ना, आणि अरे तू त्यांच्याशी 2दाच भेटलाय, परंतु तरीही तुला त्यांचं खूप कौतुक वाटतंय रे. तेव्हा मग तो म्हणतो की अगं आजी, कित्येक दिवसांनी मला आई भेटल्यासारखं वाटलं. अगं त्यांची जी वागणूक असते आणि त्या जसं वागतात ना, त्यातून असं खरंच वाटलं की ही आपली आईच आहे आणि खरंच त्यांच्याशी बोलून भेटून अगदी आईशी भेटल्याचं समाधान वाटलं मला. तेव्हा मग आता इथे अर्णवचं ते समाधानी वागणं पाहून आजी म्हणते की मला असं वाटतंय ना की तू त्यांचं इतकं कौतुक करतोयस 2च भेटींमध्ये, तर त्यांना एकदा कधीतरी भेटलंच पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतोय की कधी जाताय ते मला सांगा, मग मी पण येतो. आणि त्याच वेळेला आता इथे लगेच पुढे ती म्हणते की नाही नाही तू येऊ नकोस हा, नाहीतर तिथे ना तुला ती मिस इंदोर भेटेल ना, मग तू कशाला येतोयस, असं ते बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला आता इथे वल्लरीही आलेली असते आणि वल्लरी सुषमाला जेव्हा समोर बघते तिला धक्का बसतो आणि इशूची आई बोलत असते की हो तुम्ही दोघेही माझ्या मुले आहात, जशी नमू माझी मुलगी आहे ना तशी इशू पण माझी मुलगी आहे. आता हे सगळं वल्लरीने ऐकल्यानंतर तिला धक्का बसतो आणि ती म्हणते की बापरे, ही सुषमा आहे ना, आणि ही सुषमाचे ईश्वरीची आहे का, असं विचारते. आणि हे ऐकल्यानंतर तिला आता मोठा धक्का बसलेला असतो. आता इथे तिच्यासमोर मोठ्या भयानक सत्याचा उलगडा होणार असतो. आता हे सगळं सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येणार तेव्हा नेमकं काय घडणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.